कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. आपल्याला काय करायचं कम्प्लीट करा म्हणजे जे काही टेबल दिलेलं आहे हे फक्त एक ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे आपल्याला. आणि नंतर काय सांगितलं टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. बरं x = 3. x = 3 आहे व्हॅल्यू मी ऑलरेडी. आता इथं y ची करायचं आहे इथं 0 देणं आपण पाहू. इक्वेशन मध्ये 3 + y = 3. y = 3 - 3 तिकडे गेलो का तो म्हणजे y ची व्हॅल्यू काय आहे 0. फास्ट सांगतो पुट. आता इथं काय y ची व्हॅल्यू दिलेली आहे काय इथे 0 लगेच देऊन टाकतो. y ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. पुट x + y म्हणजे काय 5 = 3 म्हणजे x = काय येतं बघा 3. इथला +5 तिकडे गेला -5. x ची व्हॅल्यू काय आली -2 का 5 मधून 3 गेला 2 राहिला आणि 5 काय बिगन आहे त्याचा साइन -2. नेक्स्ट पुट y = 3 इथे लिहून टाकू का गाइस -2 5 पुट y = 3 म्हणजे काय येणार बघा x + 3 = 3 म्हणजे x = 3 इथला +3 तिकडे गेला झाला -3 म्हणजे काय झालं x ची व्हॅल्यू आली 0 म्हणजे काय मिळालं आपल्याला 0,3 इथं ऑलरेडी लिहिलेलं होतं फक्त आपण मध्ये पुट केलं आणि इथे पहा नेक्स्ट काय पुट x y = 0 म्हणजे काय बघा x - y म्हणजे काय 0 = 4 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 4च म्हणून इथं काय आले ना 4,0. नेक्स्ट पुट x ची व्हॅल्यू आहे -1 आहे x ची व्हॅल्यू आहे -1 -1 म्हणल्यावर काय होणार बघा -1 - y = 4 इथे x च्या ठिकाणी ठेवलं -1 तिकडे गेल्यावर काय झालं +1 4 + 1 म्हणजेच काय 5 y = काय मग मायनस साइन तिकडे शिफ्ट करा -5 पुट इथं काय y ची व्हॅल्यू आली -5 म्हणजे -1, -5. तिसरा काय बघा पुट x ऑलरेडी दिलेला आहे काय विषय आणि दुसरा काय ग्राफ बी करा म्हणजे x ग्राफ मी तुम्हाला शॉर्ट मध्ये करणार पहा हे x हे y x ऍक्सिस y ऍक्सिस इथं आहे 1 2 3 4 5 इकडे आहे -1 -2 -3 -4 -5 इकडे काय -1 -2 -3 -4 -5 इकडे आहे 1 2 3 4 5 आहे. आता पहा बरं त्याच्यानुसार काय येतं 3,0 कुठे येतो x ऍक्सिस वरचा 3 y ऍक्सिस चा 0 हे आलं कोणता आला 3,0. दुसरा कोणता आहे -2,5 -2 आणि y ऍक्सिस चा 5 तेव्हा येतं आला हे -2 आणि इकडे y ऍक्सिस चा 5 मग हे काय आलं -2,5. नेक्स्ट थर्ड काय 0,3 0 x ऍक्सिस चा आणि y ऍक्सिस चा 3 आला 0,3 पहा बरं 0,3 इथे तो लाईन ड्रॉ करा आला. आणि नेक्स्ट काय 4,0 कोणता आहे x ऍक्सिस चा 4 आणि y ऍक्सिस चा 0 4,0. पुन्हा दुसरा कोणता आहे -1, -5 तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं -1, -5 इथं आला -1, -5. नेक्स्ट काय 0, -4 0 x ऍक्सिस चा आणि -4 y ऍक्सिस चा इथं आहे 0, -4 आणि या -1, -5. आता याला करा ड्रॉ हे अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे आणि तिथं काय ना स्केल 1 सेंटीमीटर = 1 युनिट खतम x ऍक्सिस y ऍक्सिस हे एवढं ड्रॉ करायचं हो चालेल.